नमस्कार. आज आपण चपाती ही दिवसभर मऊसूत कशी राहील व ती टम फुगून छान कशी तयार करता येईल याची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी इथे आपण सर्वप्रथम चपातीसाठी लागणारं पीठ किंवा कणिक कसं मळायचं ते पाहूयात. आज मी तुम्हाला एकदम सोपी अशी पद्धत सांगणार आहे. अगदी झटकीपट कणिक मळून होते. इथे मी 2 वाट्या कणिक किंवा तुम्ही गव्हाचं पीठ म्हणू शकता ते घेणार आहे. तर 2 वाट्या पिठासाठी इथे मी 1 वाटी पाणी घेतलं आहे. ते एखाद्या अशा खोलगट भांड्यात किंवा परातीत घालून घ्यायचं आहे. तुम्ही जर चपात्या करताना नवीन असाल तर अशा प्रकारे खोल पातेलं किंवा अशा प्रकारे भांडं मिळतं ते घ्यायचं आहे. म्हणजे पीठ हे खाली सांडत नाही व जास्त पसारा देखील होत नाही. आता या ठिकाणी 1 वाटी पाण्यात आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ घालून घेतलं आहे व या पाण्यात मी चवीनुसार थोडंसं मीठ देखील घातलं आहे व त्यानंतर थोडंसं 1 चमचाभर तेल देखील आपण घालून घेतलं आहे. आता तुम्ही इथे बघू शकतात आपण आधी पाणी घालून घेतलं आहे, त्यामुळे पीठ हे अतिशय चांगल्या प्रकारे मळता येतं व अगदी झटपट हा आपला पिठाचा गोळा तयार होतो. कुठल्याही पद्धतीने कुठेही पीठ खाली सांडत नाही किंवा पीठ हे मळताना जास्त चिकट देखील होत नाही. वरतून आपण ज्यावेळी पाणी घालून पीठ मळतो त्यावेळेस आपल्याला ते पीठ जास्त चिकट होत जातं व मळण्यास त्रास होतो. नवीन जे पीठ मळण्याचं शिकत असतात त्यांना मग हे फार कठीण वाटते. अशा पद्धतीने जर तुम्ही हा पिठाचा गोळा केला तर अगदी सोप्या पद्धतीने हा पिठाचा गोळा तयार होतो आणि प्रमाण देखील अगदी अचूक आहे. तुम्ही बघू शकता अगदी 1 वाटी पाण्यात आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं होतं व इथं शेवटी तुम्ही बघू शकता अगदी 1 ते 2 चमचा भरून पाणी मी हातावर घेतलं आहे व अशा प्रकारे पिठाला लावून घेतलं आहे. म्हणजे आपण जेवढं पीठ घेणार आहोत त्याच्या अर्धच पाणी आपल्याला पीठ मळताना लागतं. काही गव्हावर पण डिपेंड असतं. त्या केसमध्ये तुम्हाला थोडंसं पाणी जास्त लागू शकतं किंवा कमी देखील लागू शकतं. आता अशा प्रकारे आपलं पीठ हे मळून तयार आहे. पीठ मळताना तुम्ही बघू शकता खूप घट्टही नाही व खूप पातळही नाही करायचं. घट्ट पीठ झालं तरी मग पोळ्या चांगल्या येत नाही, फुगत नाही व पातळ झालं तरी पिठाच्या मग पोळ्या लाटता येत नाही व पोळ्या देखील लालसर होतात. त्यामुळे पीठ मळताना हे असं मध्यमच आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता बघू शकता 5 मिनिट आपण हे पीठ झाकून देखील ठेवलं होतं व आता पीठ हे 5 मिनिट छान असं मुरलं देखील आहे. आता 5 मिनिटानंतर आपल्याला अशा प्रकारे पोळपाटाला तेल लावून घ्यायचं आहे व नंतर हे पीठ चांगलं पोळपाटावर मळून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनिटच आपल्याला पीठ हे मुरवत ठेवायचं आहे. जास्त वेळ आधी कणिक हे मळून ठेवू नका. जास्त वेळ आधी कणिक मळून ठेवलं की मग ते लाल किंवा काळसर पडतं व पोळ्या देखील छान अशा पांढऱ्या शुभ्र येत नाही. तुम्ही इथे बघू शकता किती मऊसूत हा आपला पिठाचा गोळा तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता रंग देखील अगदी पांढरा शुभ्र आहे व दिसताना देखील अगदी मऊसूत हे पीठ मळून तयार झाला आहे. अगदी थोड्या वेळातच हे पीठ आपण मळलं आहे. फक्त 1 ते 2 मिनिटच आपल्याला हे पीठ मळण्यासाठी लागतात. अशा प्रकारे तुम्ही नवीन शिकत असाल तर अशा प्रकारे पीठ मळून बघा. ही पद्धत अगदी सोपी जाते. आता 2 वाट्या कणकेत साधारण 6 मध्यम आकाराच्या पोळ्या होतात. जर तुम्ही छोट्या पोळ्या केल्या तर या ठिकाणी 8 पोळ्या तयार होतील किंवा 8 चपात्या तयार होतील. आता आपले हे 6 उंडे तयार झाले आहे. आता आपण पोळ्या किंवा चपात्या करण्यास घेऊयात. आता सर्वप्रथम आपण 4 घडीची पोळी पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी तयार केलेल्या उंड्यांपैकी 1 उंडा घेतला आहे. उंड्याला आता थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे. आता सर्वप्रथम 4 घडीची पोळी करताना आपल्याला छोटी अशी 1 पोळी किंवा पारी लाटून घ्यायची आहे. थोडी मध्यम आकाराची ही पारी लाटावी. खूप लहान नाही व खूप मोठीही नाही. अशा प्रकारे मध्यम आकाराची ही पारी लाटून घेतली आहे व यावर आपल्याला चांगल्या प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यामुळे पोळी ही मऊसूत राहते व पारी देखील छान अशी एकमेकांपासून सेपरेट होते. म्हणजे आपण ज्यावेळी चपाती किंवा पोळी करतो त्याचे लेयर छान सुटतात व अशा प्रकारे तेलावर थोडंसं पीठ देखील लावून घ्यायचं आहे. व तुम्ही व्हिडिओत बघू शकतात की सर्व बाजू अशा प्रकारे आपल्याला बंद करून घ्यायच्या आहेत. हातावर तुम्ही अशा त्रिकोण जो आपला बनला आहे त्याच्या देखील 3ही बाजू बंद करायच्या आहे. म्हणजे पोळी भाजत असताना किंवा चपाती भाजत असताना हवा बाहेर जाऊन मग ती पोळी आपली चपटी होणार नाही, ती छान फुगते. आता
आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। आता तुम्ही ज्यावेळी 4 घडीची त्रिकोण करून पोळी करतात त्यावेळेस सुरुवातीला गोल येणार नाही, पण प्रॅक्टिस केल्यानंतर ती देखील आपल्याला छान अशी गोल लाटता येते। इथे बघू शकतात मी अगदी पोळीच्या कडा लाटून घेत आहे। आपल्याला ज्यावेळी पोळी लाटायची असते त्यावेळेस कडा ह्या छान अशा बारीक लाटायच्या आहे। मध्यभागी आपल्याला पोळी फक्त पातळ न करता सर्व बाजूनी पोळी ही लाटून घ्यायची आहे, म्हणजे पोळी ही छान अशी फुगते। आता या ठिकाणी बघू शकतात पोळी ही आपली लाटून तयार आहे। सर्व कडा आपण चांगल्या प्रकारे लाटून घेतले आहे व या ठिकाणी एक टिप आहे की पोळी लाटताना आपल्याला एकाच बाजूने लाटायची आहे, ती पलटी करून लाटू नये। आता तवा चांगल्या प्रकारे गरम झाला आहे, त्यावर मी थोडंसं तेल शिंपडून घेतलं आहे व आता पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे। इथे बघू शकतात थोडेसे पोळीला फोड आले की लगेचच आपल्याला सुरुवातीला पोळी पलटी करायची आहे। आता यानंतर पोळी ही आपल्याला दुसऱ्या बाजूनी छान अशी भाजून घ्यायची आहे। दुसरी बाजू पलटवताना घाई करू नका। आता तुम्ही व्हिडिओत बघू शकतात पोळी ही छान अशी फुगण्यास सुरुवात झाली आहे। आता खालून पोळी आपली छान फुगली होती, आता आपण पुन्हा एकदा पोळी पलटून घेतली आहे व तुम्ही बघू शकतात पोळी किती छान अशी आपली फुगून तयार झाली आहे। सर्व बाजूनी पोळी छान अशी भाजावी म्हणून कपड्याच्या साहाय्याने अशा प्रकारे काठ दाबायची आहे व आपल्याला खरपूस खमंग अशी आपली पोळी किंवा चपाती भाजून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकतात अगदी सहजतेने आपली 4 घडीची ही पोळी तयार झाली आहे व सर्व बाजूने छान अशी टम्म देखील फुगली आहे। आता या पोळीला तुम्ही वरतून तेल लावत असाल किंवा तूप लावत असाल तर या स्टेजला लावून घ्यायची आहे। पोळी किंवा चपाती पूर्ण भाजल्यानंतरच आपल्याला तेल किंवा तूप लावायचं आहे। तुम्ही जर आधी तेल तूप लावलं तर ती पोळी मग थोडीशी न भाजल्यासारखी दिसते। आता बघू शकतात आपली ही पहिली 4 घडीची पोळी तयार झाली आहे। अशा प्रकारे वाफ काढून टाकायची आहे व आपल्याला एखाद्या कपड्यावर सर्व तयार झालेल्या पोळ्या ह्या ठेवायच्या आहेत, त्यामुळे पोळ्या ह्या चांगल्या प्रकारे कोरड्या होतात व मग त्या खूप पचपचित होत नाहीत। आता दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत। या ठिकाणी आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत तो आहे की 3 घडीची पोळी। या ठिकाणी तुम्ही व्हिडिओत बघू शकतात अशा प्रकारे लंबाकार आपल्याला उंडा लाटून घ्यायचा आहे व व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याचे 3 भाग करायचे आहे। तुम्ही न लाटता उंड्याचे देखील हाताने 3 भाग करून सेपरेट 3 पाऱ्या लाटून त्या एकावर एक ठेवू शकतात, परंतु ही पद्धत सोपी जाते। अशा प्रकारे लंबाकार पिठाचा उंडा लाटून अशा प्रकारे 3 भाग केले की सर्व भागांवर तेल लावायचे आहे व त्यानंतर त्यावर पीठ भुरभुरायचे आहे व एकावर एक अशा प्रकारे हे उंडे सेट करायचे आहे। यामुळे काय होते की आपण ज्यावेळी पोळी करतो त्यावेळेस छान अशी 3 लेयर सेपरेट होतात। या ठिकाणी देखील बघू शकतात आधीच्या आपण प्रकारात दाखवल्याप्रमाणे कडा ह्या या देखील उंड्याच्या दाबून घेणार आहोत, म्हणजे पोळी ही छान अशी टम्म फुगते। अशा प्रकारे हा देखील आपला उंडा तयार झाला आहे। आता पीठ लावून आपण ही देखील चपाती किंवा पोळी लाटून घेणार आहोत। लाटण्याची प्रोसेस ही सेम करायची आहे। पोळी लाटताना कडा लाटाव्यात, म्हणजे पोळी ही सर्व बाजूने छान लाटली जाते व भाजून ती छान टम्म फुगते व पोळी ही तुम्ही व्हिडिओत बघू शकतात एकाच बाजूने मी लाटत आहे, ती पलटी करून लाटायची नाही, त्यामुळे मग पोळी ही फुगत नाही, ती मग चपटी होते व पोळ्या वातड होतात। अशा प्रकारे दुसऱ्या प्रकारची देखील पोळी आपली तयार झाली आहे। आता आपण ही देखील पोळी भाजून घेणार आहोत। आता आधी सांगितल्याप्रमाणे पोळीला फोड आले की लगेचच आपल्याला पोळी ही पलटायची आहे व पोळ्या किंवा चपात्या भाजताना आपल्याला मोठ्या गॅसवरच भाजायच्या आहे। चपात्या किंवा पोळ्या तुम्ही मीडियम किंवा लो गॅसवर भाजल्या तर मग त्या वातड होतात, छान पूर्ण दिवस अशा मऊ लुसलुशीत राहत नाहीत। आता इथे तुम्ही बघू शकता दुसरी बाजू मी छान अशी भाजून घेत आहे। पोळी आता फुगायला सुरुवात झाली आहे। दुसरी बाजू देखील चांगली भाजल्यानंतरच मी पोळी ही पलटी केली आहे व बघू शकता पोळी किती चांगल्या प्रकारे आपली फुगली आहे। प्रत्येक प्रकार हा अगदी परफेक्टच इथं सांगितला आहे। तुम्ही कुठल्याही प्रकारची पोळी केली तर तुमची पोळी 100% टम्म फुगणार व एक पूर्ण दिवस व दुसऱ्या दिवशीपर्यंत छान मऊसूत राहणार। आता तुम्ही बघू शकतात ही देखील आपली पोळी किंवा चपाती छान अशी भाजून तयार झाली आहे। आता या ठिकाणी तुम्ही पोळीला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। आता ही पोळी मी
तेल किंवा तूप न लावता तशीच ठेवणार आहे। तुम्ही बघू शकता तेल लावलं की पोळी थोडीशी लालसर दिसते व तेल न लावता पोळ्या ह्या छान पांढऱ्या शुभ्र दिसतात। आता आपण तिसरा प्रकार बघूयात। तिसरा प्रकार हा उंडा करून आहेत। अशा प्रकारे फक्त उंडा करून आपल्याला घ्यायचा आहे। आपण ज्याप्रमाणे पुरणपोळी करतो त्याप्रमाणे आपल्याला यात छोटासा उंडा ठेवायचा आहे, पण त्यात उंडा ठेवताना त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। हा उंडा अशा प्रकारे मध्ये ठेवला की पोळी छान अशी टम्म फुगते व मध्ये देखील छान अशी एक लेयर तयार होते। अशा प्रकारे तेलाचा उंडा मध्ये ठेवला आहे व थोडंसं पीठ त्यावर घालून बंद करून घेतला आहे व याची आता आपण चपाती लाटून घेणार आहोत। चपाती लाटताना सांगितल्याप्रमाणेच सर्व बाजूने चांगल्या प्रकारे लाटायची आहे। सराव झाला की चपात्या ह्या आपोआपच चांगल्या गोल गरगरीत तयार होतात। सुरुवातीला चपात्या वाकड्या तिकड्या आल्या तरी काही हरकत नाही, परंतु चपाती फक्त मऊसूत व फुगणे हे गरजेचे असते। आकार हा हळूहळू आपला व्यवस्थित येण्यास सुरुवात होते। आता इथे बघू शकता छान अशी गोल गरगरीत आपली चपाती तयार झाली आहे। आता हा तिसरा प्रकारची चपाती देखील आपण भाजून घेऊयात। चपात्या किंवा पोळ्या भाजताना या टिप्स लक्षात ठेवा की सुरुवातीला फोड आल्या आल्या चपाती आपल्याला पलटवायची आहे, जास्त वेळ ठेवू नका। त्यानंतर दुसरी बाजू पूर्णपणे भाजल्यानंतरच चपाती आपल्याला पलटवायची आहे। दुसऱ्यांदा पलटवताना अजिबात घाई करू नका। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सर्व बाजूने चपाती फुगण्यास सुरुवात झाल्यानंतरच आपण या ठिकाणी चपाती पलटवणार आहोत। बघू शकता चपाती या बाजूने पूर्ण मग भाजली जाते व आता शेवट आपण राहिलेली बाजू देखील भाजून घेतो। म्हणजे आपण या प्रोसेसमध्ये चपाती ही फक्त 3 वेळा पलटी करतो, यापेक्षा जास्त वेळा चपाती ही पलटी करू नये, म्हणजे चपाती ह्या कडक होत नाहीत। आता ही देखील तुम्ही बघू शकता चपाती छान अशी आपली तयार झाली आहे। अशा प्रकारे तुम्ही सर्व चपात्या ट्राय करून बघा। कुठला प्रकार तुम्हाला जास्त चांगला वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहून कळवा। आता अशा प्रकारे आपण सर्व चपात्या किंवा पोळ्या करून घेणार आहोत। चपाती तयार झाली की अशा प्रकारे वाफ काढावी, म्हणजे त्यातील पूर्ण वाफ निघून जाते व कोरड्या अशा मऊ लुसलुशीत आपल्या चपात्या तयार होतात। इथे बघू शकतात आपल्या सर्व चपात्या तयार झाल्या आहेत आणि अशा प्रकारे मी आता त्या थंड करून अशा प्रकारे डब्यात स्टोअर करून ठेवला आहे। डब्यात स्टोअर करताना देखील आपल्याला खाली कपडा ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकतात चपात्यांचे लेयर देखील चांगल्या प्रकारे सुटत आहेत आणि एकदम मऊसूत अशा आपल्या चपात्या बनून तयार आहेत। आता या चपात्या पूर्ण दिवसभर छान अशाच मऊसूत राहतात। अगदी शिळी झाल्यानंतर ही चपाती वातड होत नाही किंवा कडक होत नाही। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।